श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. काही ठळक घडामोडी. विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहरात 52.7% आणि मुंबई उपनगरात 55.77% मतदान. मुंबईत उत्सव निवडणुकीचा अभिमान महाराष्ट्राचा राज्यस्तरीय मतदार जनजागृती अभियानाचा शुभारंभ. विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई आणि मुंबई उपनगरात राजकीय पक्षाद्वारे प्रचार, गृहभेटी आणि जाहीर सभांचं आयोजन. मुंबईत आणि मुंबई उपनगरात 6,272 टपाली मतदान. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत मासावकर. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबईत सुरळीत मतदान झालं. मुंबई शहरात 52.7% आणि मुंबई उपनगरात 55.77% मतदान झालं. मतदान केंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. मतदान केंद्रावरील सोयीसुविधा, आरोग्य कक्ष, स्वयंसेवक, कोळीवाडा, बॉलिवूड संकल्पना आदी बाबी मतदारांना सुखावणाऱ्या ठरल्या. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या निमित्तानं भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसाठी उत्सव निवडणुकीचा अभिमान महाराष्ट्राचा हे विशेष अभियान राबवण्यात आलं. या अभियानाचा शुभारंभ गेटवे ऑफ इंडिया इथं पार पडला. यावेळी ये पुढे मतदान कर या महाराष्ट्र मतदान गीताचं लोकार्पण करण्यात आलं. या विशेष अभियानाचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये निवडणुकीतील सहभागाबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि मतदारांची सक्रिय भागीदारी निश्चित करणं हा होता. यावेळी गेटवे ऑफ इंडिया ते कुलाब्याच्या निवासी ठिकाणापर्यंत विशेष मतदार जागृती रॅली काढण्यात आली. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त हृदेश कुमार, उपनिवडणूक आयुक्त संजय कुमार, संचालक पंकज श्रीवास्तव, प्रधान सचिव अविनाश कुमार, सचिव सुमन कुमार, अवर सचिव अनिल कुमार, मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी महायुती, महाआघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष आदींद्वारे प्रचार फेऱ्या, पदयात्रा, गृहभेटी आणि जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच राजकीय पक्षांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष आदी पक्षाच्या उमेदवारांसाठी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी गृहभेटी, प्रचार फेऱ्या आणि सभा घेऊन निवडणुकीत रंगत आणली. मुंबई आणि मुंबई उपनगरात एकूण 36 विधानसभा मतदारसंघांसाठी 420 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मुंबई आणि मुंबई उपनगरात 6,272 इतकं टपाली मतदान झालं. मुंबई शहरात 2,154 आणि मुंबई उपनगरात 4,118 इतकं गृह मतदान झालं. मुंबईत मतदारांची एकूण संख्या 1,02,29,708 असून त्यात पुरुष मतदारांची संख्या 54,67,361 इतकी आहे, तर महिला मतदारांची संख्या 47,61,265 इतकी आहे. या निवडणुकीत 85 वर्षावरील मतदार 1,46,859 असून दिव्यांग मतदार 23,927 आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 25,696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. 46,816 इतके कर्मचारी मतदान केंद्रांवर तैनात केले. शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 ला होणाऱ्या मतमोजणीची तयारीही पूर्ण झाली आहे. जिल्हा वार्तापत्रासाठी विनीत मासावकर, मुंबई. याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.